तर जय श्रीराम मित्रांनो, आपण आलो गोंधळी बोखारा या शंकरपटावर आणि आज प्रथम क्रमांकात जो बैल आहे फायर, त्या बैल मालकाची थोडक्यात मुलाखत घेऊ. आपलं नाव काय? निलेश पामुद्राव काळे, आपलं राहणार गुंडळी, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. आपल्या फायरची खरेदी कुठली आहे दादा? खरेदी जालन्यावरून केली होती मागच्या वर्षी. कितीला केली होती? 6 लाख रुपये. या फायरने आजच्या पटात किती सेकंड पॉइंट केले? आजच्या पटामध्ये 6 सेकंद 86 सेकंद. 6 सेकंद 86 पॉइंट. तर या फायर आपल्या असा विदर्भामध्ये कुठल्या कुठल्या बैलाबरोबर पळालेला आहे? मोठे नामवंत बैल. आज कॅप्टन सोबत पळाला, त्याच्या आधी लकी सोबत पळाला, एक भीमा होता बुलढाण्याकडला तिकडला, त्याच्यासोबत पळाला. त्याच्यानंतर चिक्या सोबत राफेल सोबत पळाला इकडला. लखन वगैरे सोबत पळाला. लखन सोबत पण पळाला. तर आपल्या फायरने किती पटामध्ये असे पहिले नंबर किती कसा तरी तुमच्या अंदाजाने फायरचे? मागच्या वर्षी जवळपास 50च्या वर नंबर झाले पहिले नाही. यंदा थोडा बैल बिमारच राहिला. यंदा 12-13 नंबर झाले. कधी तुम्ही 3 फेऱ्याच्या मैदानाला गेलाय का पुणे साईड? हो, 3 वेळा गेलो. 2 वेळा गेलो. 2. काय झालं तिकडे पुणे साईड? तिकडे एक वेळा कारखेडचं मैदान होतं, तिथे आम्ही 2रा नंबर केला. आणि श्रीनाथ केसरी जे भारतातलं सर्वात मोठं मैदान होतं, त्या मैदानामध्ये आम्ही 5वा नंबर केला. कुठल्या बैलाबरोबर पळालेला? एक गोपी भाऊचा बैल होता, त्याचा गोविंदा म्हणून बैल होता, जे फायरची पहिली भागड सुरुवातीची तिकडं असं कोणी मोठ्या नामवंत बैलाबरोबर पळाले आहे का तिकडे? तिकडे सध्या मोठ्या नामवंत बैलासोबत नाही पळालो. एक वेळा त्या सर्जासोबत पळालो होतो. कुठला? ज्यानं ते फॉर्च्युनर श्रीनाथ केसरीची. तिथे काही झालं नाही होतं तिथे म्हणजे. तर आमच्या इकडे तुम्ही नागपूर विदर्भात कितीकशे पटा केले तुम्ही ना? आमच्या इकडे नागपूर विदर्भात, नागपूर भागामध्ये मी जवळपास मागच्या वर्षी 12-13 पट केले. 12 यावर्षी 3 पट केले. यावर्षी 3. तर असं तुमच्या हिशोबाने असा तुमच्या बैल फायर कुठल्या पटात असा चांगला पडाला, जिथे मोठं बक्षीस जिंकलेलं त्या पटामध्ये असं फायरने कळमला काय प्राइस होतं? तिथं 1,51,000 पाहिजे होतं पहिलं. आणि क गटात होता तेव्हा क गटाचं 1 लाख रुपये पाहिजे होते. तिथे 1 लाख आणि 1,51,000 असे दोन्ही प्राइस त्यानं फायर मारले. ते कुठला बैल होता बैलावर फायर होता? चिक्या कुठला? हेमापूरचा. नियोजन वगैरे कोण लावते हर पटामध्ये तुमच्या असं बैल? स्वतःचे माझा भाऊ नियोजन. तर तुमच्या बैल असा कमी सेकंदात कुठल्या पटात पडाला? कमीत कमी सेकंदामध्ये म्हणजे बाबुळगाव. काय सेकंड पॉइंट होते तिथले 8 सेकंद 6 पॉइंट होते. रस्ता मोठा होता, पण 8 सेकंद म्हणजे त्यावेळेचे रेकॉर्ड होते तिथले. बाबुळगाव कोण? सर्व मोठे बैल होते, मोठे नामवंत बैल होते. त्यावेळेस पण चिक्या होता. चिक्या बरोबरच पडालेलं. तर याचं ड्रायव्हर वगैरे कसे? ड्रायव्हर कोण आहे? छकडीवर कोण? असं काही नाही. या पटात कोण बसलं? या पटात उमेश वाडेकर ते बसले. याची खुराक पाणी जसं तुम्ही शंकर पटालाही पडवता, 3 फेऱ्याच्याही मैदानाला पडवता, याची खुराक पाणी असं काही? नाही, नियमित खुराक. व्यायाम काही असं दररोजच्या? डायरेक्ट बैल पटात पड. व्यायाम काही